नमस्कार. चला, आज आपण एका खूप महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलूया, जी भारतातील लाखो कामगारांसाठी बनवली गेली आहे. हो, आपण ई-श्रम कार्डबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा प्रश्न खरं तर खूप मोठा आहे नाही का? 30 कोटींपेक्षा जास्त लोकांच्या जीवनाचा हा प्रश्न आहे. तर मग एवढ्या मोठ्या कामगार वर्गासाठी सरकारनं काय उपाय शोधला आहे तेच आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण न दिसणारे कामगार म्हणजे कोण हे समजून घेऊ. मग त्यांच्यासाठी सरकारचा उपाय काय आहे ते पाहू. त्यानंतर याचे फायदे काय आहेत, नोंदणी कशी करायची आणि शेवटी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरही घेऊया. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. न दिसणारे कामगार म्हणजे ही योजना आणण्याची गरजच का पडली, त्यामागची मूळ समस्या काय आहे ते समजून घेऊया. तर हे असंघटित क्षेत्र म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे कामगार आहेत ज्यांना नोकरीची कोणतीही पक्की हमी नसते. म्हणजे ठराविक पगार नाही, विमा नाही, पेन्शन नाही. आणि कोविड-19च्या काळात तर या कामगारांना किती मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. आणि याच मोठ्या समस्येवर सरकारनं एक उपाय आणला आहे. तो म्हणजे एक डिजिटल ओळख, म्हणजेच ई-श्रम कार्ड. आता हे नक्की आहे तरी काय ते बघूया. हे फक्त एक ओळखपत्र नाहीये, हे लक्षात घ्या. हा एक कायमचा म्हणजे परमनंट 12 अंकी नंबर आहे. याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर किंवा UAN म्हणतात. भविष्यात मिळणाऱ्या सगळ्या लाभांसाठी हा एक मजबूत पाया आहे. आणि हो, काम करण्यासाठी जरी राज्य बदललं तरी हा नंबर तोच राहतो. आता बघा, हे कोणाकोणासाठी आहे? बांधकाम कामगारांपासून ते अगदी रस्त्यावरच्या विक्रेत्यांपर्यंत, म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणारे कितीतरी लोक यात येतात. घरकाम करणारे, रिक्षाचालक, छोटे दुकानदार, यादी खूप मोठी आहे. यावरूनच या योजनेची व्याप्ती आपल्या लक्षात येते. ओके, तर मग यासाठी पात्र कोण आहे? 4 अगदी सोप्या अटी आहेत. पहिली, वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान असावं. दुसरी, व्यक्ती असंघटित क्षेत्रात काम करणारी असावी. तिसरी अट म्हणजे ती व्यक्ती EPFO किंवा ESIC सारख्या योजनांची सदस्य नसावी. आणि चौथी, ती व्यक्ती आयकर भरणारी नसावी. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे सगळं ठीक आहे, पण हे कार्ड काढायचं का? याचे फायदे तरी काय आहेत? चला, या काचं उत्तर शोधूया. 2 लाख रुपये. हो, हे अगदी खरं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत ई-श्रम कार्ड असणाऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. म्हणजे दुर्दैवाने अपघाती मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व आलं तर 2 लाख आणि जुजवी अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयांची मदत मिळते. ही एक खूप मोठी सुरक्षा आहे. आणि फक्त आत्ताचीच नाही तर भविष्याचीही सोय आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतून वयाच्या 60 नंतर दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळू शकते. म्हातारपणी हा एक खूप मोठा आर्थिक आधार ठरू शकतो. इथे बघा, दोन्ही योजना एकदम स्पष्टपणे समजावून सांगितल्या आहेत. एक आहे अपघात विमा, जो तात्काळ सुरक्षा देतो, आणि दुसरी आहे पेन्शन योजना, जी आपलं भविष्य सुरक्षित करते. पेन्शनसाठी अर्थातच थोडं मासिक योगदान द्यावं लागतं. पण थांबा, फायदे इथेच संपत नाहीयेत. हे कार्ड फक्त विमा किंवा पेन्शनसाठी नाहीये. हे एक प्रकारे एका मोठ्या दरवाजाची किल्ली आहे, ज्यातून घरकुल योजनेचा लाभ, कौशल्य विकासाचं प्रशिक्षण, स्वतःच्या व्यवसायासाठी कर्ज आणि इतर अनेक सरकारी योजनांचे फायदे मिळू शकतात. बरं, आता फायदे तर कळाले, पण मग हे कार्ड काढायचं कसं? किंवा त्यात काही बदल करायचा असेल तर काय करायचं? चला, त्याची प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे? हे सगळं पूर्णपणे मोफत आहे. ऑनलाईन आहे, अगदी मोबाईलवरूनही करता येतं. कुठेही सरकारी ऑफिसमध्ये जायची किंवा रांगेत उभं राहायची गरजच नाही. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. फक्त 5 स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी e-shram.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे आपला आधार लिंक्ड मोबाईल नंबर टाकायचा, आलेला OTP टाकून माहिती भरायची आणि आपलं काम झालं. काही मिनिटातच कार्ड तयार होतं किंवा अपडेट होतं. अनेकदा असं होतं की कार्ड किंवा तो नंबर हरवतो. मग काय करायचं? लोकांना वाटतं की आता सगळं गेलं. पण तसं अजिबात नाही. चिंता करण्याची काहीच गरज नाहीये. हो, हे इतकं सोपं आहे. अधिकृत पोर्टलवर जाऊन फक्त आपला आधार नंबर टाकला की काही मिनिटांतच आपला UAN नंबर परत मिळवता येतो. म्हणजे आपलं काहीही नुकसान होत नाही. आपली ओळख आणि फायदे पूर्णपणे सुरक्षित आहेत. चला, आता शेवटच्या भागाकडे जाऊया. लोकांच्या मनात जे काही सामान्य प्रश्न येतात त्यांची उत्तरं बघूया, म्हणजे कोणताही गैरसमज किंवा गोंधळ राहणार नाही. जसं की यासाठी काही पैसे लागतात का? तर नाही, हे पूर्णपणे मोफत आहे. माहिती अपडेट करणं का गरजेचं आहे? कारण तरच सगळे लाभ वेळेवर मिळतील.
राज्य बदलल्यावर नवा नंबर लागतो का? अजिबात नाही. तोच नंबर संपूर्ण देशात चालतो. आणि हो, जर पती पत्नी दोघेही पात्र असतील तर दोघेही पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि शेवटी हे वाक्य या योजनेचं सार सांगून जातं. खरंच ई श्रम कार्ड हे फक्त एक ओळखपत्र नाही, तर ते असंघटित कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबाला एक सुरक्षित भविष्य देणारा एक मजबूत पाया आहे.